नमस्कार अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, सर्वप्रथम सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर अंगणवाडी सेविकांनो, 14 जानेवारी 2026 रोजी मकर संक्रांतीचा सण आहे। मकर संक्रांतीचा हा सण खास महिलांसाठी असतो आणि महिलांचा सर्वात मोठा सण मानला जातो। तर अंगणवाडी सेविकांनो, मकर संक्रांतीची सुट्टी अंगणवाडी सेविकांना आहे का, असा प्रश्न बऱ्याच अंगणवाडी सेविका विचारत आहेत। तर बघा अंगणवाडी सेविकांनो, मकर संक्रांतीची शासनाने कुठलीही सुट्टी दिलेली नाही किंवा तसा GR नाही किंवा मकर संक्रांतीची अंगणवाडी सेविकांना सुट्टी नाही असं कुठलंही परिपत्रक नाही। त्यामुळे बघा शासनाचं जे पत्रक आहे ते वार्षिक सुट्ट्याचं, त्यामध्ये महाशिवरात्रीची सुट्टी दिली आहे, शिवजयंतीची सुट्टी दिली आहे, यानंतर रंगपंचमी, गुढीपाडवा, रामनवमी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, यानंतर नागपंचमी, रक्षाबंधन, गौरीपूजन, यानंतर अनंत चतुर्थी, घटस्थापना आणि ख्रिसमस अशा 12 सुट्ट्यांचा समावेश सरकारच्या परिपत्रकामध्ये म्हणजे GR मध्ये करण्यात आलेला आहे। पण मकर संक्रांतीची सुट्टी या शासनाच्या GR मध्ये नाही। मग अंगणवाडी सेविकांनो, तुम्हाला मकर संक्रांतीची सुट्टी मिळणार का नाही असा प्रश्न उभा राहतो। तर अंगणवाडी सेविकांना असा कोणता सण असेल आणि त्या सणाची सुट्टी शासनाच्या परिपत्रकात नसेल तर यानंतर जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी किंवा महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी हे अशा प्रकारच्या सणांचे परिपत्रक काढत असतात। त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांना त्या दिवशी सणाची सुट्टी दिलेली असते। जर आपल्याकडे आपल्या जिल्हाधिकारी किंवा आपले बालविकास प्रकल्प अधिकारी किंवा आपले जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचं सुट्ट्याचं परिपत्रक असेल तर त्यामध्ये मकर संक्रांतीची सुट्टी जर दिलेली असेल तर तुम्हाला मकर संक्रांतीची सुट्टी घ्यायला काही हरकत नाही। आणि जर एखाद्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी त्यांच्या सुट्ट्याचं पत्र काढलं असेल आणि त्यामध्ये जर मकर संक्रांतीला सुट्टी दिली नसेल तर आपल्याला सुट्टी घ्यायला जमेल का, असा देखील अंगणवाडी सेविकांनी प्रश्न विचारलेला आहे। तर बघा अंगणवाडी सेविकांना, मकर संक्रांती हा सण खास महिलांचा सण आहे। त्यामुळे जर तुमच्या जिल्हाधिकारी किंवा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी तुम्हाला मकर संक्रांतीची सुट्टी जर परिपत्रकामध्ये दिली नसेल तर तुम्ही बिनधास्त मकर संक्रांतीची सुट्टी घेऊन टाका। कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मकर संक्रांतीला महिलांना सुट्टीच असते। त्यामुळे जरी तुम्हाला सुट्टी दिली नसेल किंवा नाही म्हटले असतील तरी सुद्धा तुम्ही मकर संक्रांतीची सुट्टी तुम्हाला घ्यायची आहे। तर अंगणवाडी सेविकांनो, हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविकांना पाठवा किंवा त्यांना सांगा की मकर संक्रांतीची सुट्टी तुम्हाला आणि अंगणवाडी सेविकांना आणि मदतनीसांना मकर संक्रांतीची सुट्टी आहे। बघा बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनी या विचारत होत्या की आमच्या जिल्ह्याचे पत्र आहे पण त्यामध्ये मकर संक्रांतीची सुट्टी दिली नाही, मग आम्हाला मकर संक्रांतीची सुट्टी मिळणार का नाही असा प्रश्न अनेक अंगणवाडी सेविकांनी केला होता। तर त्या अंगणवाडी सेविकांना सांगायचं आहे की तुम्हाला मकर संक्रांतीची सुट्टी आहे आणि तुम्ही सर्वांनी मकर संक्रांतीची सुट्टी घ्या। तर अंगणवाडी सेविकांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून सर्वांनाच ही मकर संक्रांतीची सुट्टी मिळाली पाहिजे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।